नमस्कार मित्रांनो, सबका साथ सबका विकासचं अजून एक उदाहरण कुडाळ आणि मालवण तालुक्यातील काही गावं जोडणारं नवीन ब्रिज. सरंबळ, सनवडेपार, वराड हे जी गावं आहेत, सरसोली धाम तिथून जवळ आहे. तर ह्या दोन तालुक्यांना जोडणारं हे नवीन ब्रिज आहे. कुडाळ या ब्रिजवरून साधारण 9 किलोमीटर आणि अशा प्रकारे आता रहदारी सुरू झालेली आहे रस्त्यावर दोन्ही बाजूनी. तुम्हाला प्रत्यक्ष ब्रिज दाखवतो. प्रत्यक्ष ब्रिज बऱ्यापैकी उंच केलेला आहे. मूळ जमिनीपासून पुराचा धोका निर्माण होऊ नये म्हणून. आणि बाजूचं हे नदीपात्र, त्याच्यामध्ये वाळूचा उपसा पण होतो बऱ्यापैकी. वाळूवाल्यांना पण हा फायद्याचा आहे, म्हणजे बांधकाम व्यावसायिकांना या ब्रिजचा चांगला उपयोग होईल. प्रत्यक्षात ही काही खूप मोठी गोष्ट नसली तरी त्या ठिकाणांच्या दृष्टीने, एरियाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. आता नदीचं जे पात्र आहे ते तुम्हाला दाखवतो, अतिशय सुंदर. नदीचं नाव मला नेमकं सांगता येणार नाही, परंतु कुडाळवरून येणारी भन्सा नदी ही असेल, भावमार्गे येणारी. नदीचं पात्र खूप रुंद नसलं तरी एकदम सुरक्षित, शांत आणि स्थिर प्रवाह आहे. याच्यामध्ये पर्यटन विकासाच्या दृष्टीने पण एखादा उपक्रम राबवता येईल असं आहे. दुसऱ्या बाजूने पण दाखवतो. वाळू काढायच्या होड्या आहेत, कच्चे रॅम्प पण करून ठेवलेले आहेत. एकंदरीत हे पूल म्हणजे इथल्या आर्थिक विकासासाठी वरदान ठरेल यात काही शंकाच नाही. माझ्या मते ज्यावेळी माननीय रवींद्र चव्हाणजी पालकमंत्री होते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे, त्यावेळी त्यांनी हे ब्रिज मंजूर केलेलं आहे. आत्ताचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या कारकिर्दीत पूर्ण झालेले आहे. तर अशा पद्धतीचे कार्याभिमुख नेते जर मिळाले, आमदार जर आपण निवडून दिलं, तर नक्कीच अशा पद्धतीने विकास सिंधुदुर्ग जिल्ह्याचा चांगला होऊ शकतो. ही कुडाळच्या दिशेने जाणारी बाजू. ब्रिजवर जवळपास काटकोनात वळण आहे आणि समोरचा हा सुंदर परिसर. तर मित्रांनो, कुडाळवरून तुम्ही ज्यावेळी मालवणच्या दिशेने जात असाल किंवा कसालच्या दिशेला जायचं असेल, तर या ब्रिजचा एकदा उपयोग करून बघायला हरकत नाही. धन्यवाद मित्रांनो.